कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली. जनजीवन ठप्प झालं, रस्ते निर्मनुष्य झाले, परंतु मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढला. बिबट्या, रानडुक्कर यांचे मानवावर हल्ले झाले, माणसं जखमी झाली. नाशिक जवळ चिमुरड्याला जीव गमवावा लागला आणि या सर्व घटनांनंतर जनतेच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण झाले. बिबट्या मानवी वस्तीत येतोच का? तो आल्यावर माणसानं नेमकं काय करावं, काय करू नये? प्रशासन अर्थात वन्य संरक्षण विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग आणि त्यांची फौज नेमकी काय करते आहे, हे सगळं चक्र थांबणार तरी कधी, कोण थांबवणार, वगैरे वगैरे असंख्य प्रश्न मनाला पडले. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जनमत मराठी वाहिनी थेट पोहोचली नाशिक पश्चिम विभागाच्या उपवन संरक्षकांच्या कार्यालयात. चला तर मग पाहूयात उपवन संरक्षक शिवाजी फुले यांच्याशी केलेली जनमत मराठी वाहिनीची ही चर्चा. मित्र हो, जनमत मराठी वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या चर्चासत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. जसं संचारबंदी सुरू झाली आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्याची जी जनता आहे ती संचारबंदीचे नियम पाळते आहे. या संचारबंदीमध्ये घरात बसण्याचा नियम माणसं जरी पाळत असली, काही माणसं ही चुका करताच आहेत, गुन्हा करताच आहेत, पोलीस त्यांना शासन सुद्धा करत आहे. पण या सगळ्यांमध्ये एका अनोख्या पाहुण्याचा वावर हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा पाहुणा आहे वन्यजीव असलेला बिबट्या. नाशिक आणि आजूबाजूच्या काही परिसरांमध्ये सिंधेपळसासारखं गाव असेल, दारणा नदीचा परिसर असेल किंवा जाखोरीसारखं एखादं गाव असेल, बिबट्या हा अधूनमधून त्या भागामध्ये दर्शन देत असतो आणि वन विभागाची कर्मचारी मंडळी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असते. त्याला सुरक्षित जेरबंद करून त्याला सुरक्षित ठिकाणावरती सोडण्याची सगळी मोठी जोखमीची जबाबदारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं केलं जात असतं. नाशिकमध्ये सुद्धा वन विभागाचे कर्मचारी आजच नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे हे काम करत आलेले आहेत. या सगळ्या कामाशी निगडीत आणि सध्या नाशिकच्या आजूबाजूला असलेल्या बिबट्याच्या वावराशी निगडीत जनतेच्या मनातील काही प्रश्न घेऊन आम्ही आज आलो आहोत नाशिकच्या पश्चिम विभागाचे वन संरक्षक शिवाजी फुले यांच्याशी चर्चा करण्यासाठी. आपल्यासोबत आजच्या चर्चेत शिवाजी फुले सरांशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपलं जनमत मराठी वाहिनीवरती मी सगळ्यात आधी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आपण आज मला मुलाखतीसाठी बोलावलं. जनमत वाहिनीचं मी स्वागतच करतो. या निमित्ताने मला वन्यजीवाविषयी आपणा सर्वांशी संवाद साधता येईल, त्याबद्दल वाहिनीचे धन्यवाद. प्रश्नाला सुरुवात करताना पहिला प्रश्न मला असा आपल्याला विचारावासा वाटतोय की ज्याला आपण नाशिक पश्चिम विभाग म्हणतो, या विभागाची भौगोलिक सीमा कशी आहे आणि आपल्या कार्यालयाच्या अधीन एकूण क्षेत्र किती आहे? वन विभागाची सीमा ही वन क्षेत्रामध्ये मोजली जाते. माझ्या पश्चिम नाशिक वन विभागाचं क्षेत्र हे 1,26,000 हेक्टरचं आहे. प्रामुख्यानं ते सुरगाण्याचा पार्ट, पेठ तालुका, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर तालुका, दिंडोरीचा काही पार्ट आणि नाशिक प्रॉपर, खुद्द नाशिक तालुका, या परिसरात क्षेत्र माझं विखुरलेलं आहे. साधारण 470 गावं ह्या परिसरात येतात. त्यातल्या 394 गावांमध्ये जी गावं वनाला लागून आहेत, अशा गावांमध्ये आम्ही वन संरक्षण समित्याही स्थापन केलेल्या आहेत. अजून किती गावं अशी आहेत ज्या गावांमध्ये अशा समित्या स्थापन झालेल्या नाही? आता हे जे 80 गावं आहेत, हे असे गावं आहेत की ज्या गावांना लगेच लागून जंगल नाही किंवा त्या गावांच्या हद्दीत नाही. ज्या गावांना लागून जंगल आहे अशा सर्व गावांमध्ये आपण वन संरक्षण समित्या स्थापन केलेल्या आहेत. आमच्या प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायला आवडेल सर. या सगळ्या इतक्या लाखो हेक्टरच्या क्षेत्रामध्ये आपण व्यापले असताना आपल्याकडं आज रोजी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं जे संख्याबळ आहे ते नेमकं किती आहे? अगदी माझ्या विभागाचे टोटल म्हणजे एकूण कर्मचारी संख्या जर पाहिली तर ती 412 आहे. पण त्यामध्ये 109 कर्मचारी म्हणजे वनमजूर आहेत, जे आपण परमनंट तर झाले पण वनमजूर आहेत. 303 बाकीचे कर्मचारी आहेत. ह्या 303 मध्ये
साधारण 50 ते 55 कर्मचारी हे कार्यालयीन कर्मचारी आहेत. म्हणजे माझे फील्ड वर्क क्षेत्रावर काम करणारे कर्मचारी 250 आणि त्यामध्ये बहुतांश कर्मचारी म्हणजे जवळपास 170 वनरक्षक आहेत, 46 वनपाल आहेत, 10 वनक्षेत्रपाल ज्यांना आपण RFO रेंजर अशा वेगवेगळ्या नावाने संबोधतो. माझ्या सोबतीला माझ्याकडे काम करण्यासाठी 4 वर्ग 1 ची सहाय्यक वन संरक्षकांची पदं आहेत, अर्थात त्यातली 2 सध्या रिक्त आहेत आणि मी स्वतः. असा एक आमचा फील्डचा 250 लोकांचा स्टाफ आहे सांभाळण्यासाठी. ही जी आपल्याकडची 470 गावं आहेत, या गावांसाठी म्हणून जर कुठे काही असे बिबट्यासारखे वन्य पापदं जर आपल्याला आढळली किंवा आपल्याला त्यांना रेस्क्यू करण्याची वेळ पडली, तर हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे जी सामुग्री असते त्याच्यामध्ये तो पिंजरा फार महत्त्वाचा असतो. असे किती पिंजरे आपल्याकडे उपलब्ध आहेत? माझ्या डिव्हिजनमध्ये म्हणजे विभागामध्ये एकूण तसे 17 पिंजरे आहेत. बिबट्यांचा वावर किंवा उपद्रव नाही म्हणता यायचं, पण वावर नाशिक आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर इथे जरा जास्त आहे. त्याच्यानंतर 2 क्रमांकाला येतं आमचा सिन्नर तालुका, सिन्नरच्या पाठोपाठ आहे मग इगतपुरी तालुका. तर ह्या 17 पिंजऱ्यांपैकी 9 पिंजरे एकट्या नाशिक तालुक्यातच आपण डिप्लॉय केलेले आहेत किंवा ठेवलेले आहेत आणि बाकीचे मग गरजेनुसार सिन्नर, इगतपुरी अशा भागामध्ये विखरून ठेवलेले आहेत. पिंजऱ्यांची संख्या कमी आहे असं आपल्याला वाटतंय? ती आता कोरोनाच्या काळात थोडीशी जाणीव झाली आम्हाला. कारण आता एक्झॅक्ट नाही सांगता यायची, पण मला वाटतं लोकांचा ज्यावेळी आता लॉकडाऊनमध्ये लोकांना घरात बसायला सांगितलं, मोकळेपणा मिळाल्यामुळं काही बिबटे मग आणखी जास्त मोकळेपणाने फिरायला लागले आणि मग दुर्दैवाने थोड्याशा नाशिकच्या आजूबाजूला घटना जास्त घडल्या. त्यामध्ये मग 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये. माझ्या हर्सूल तालुक्यामध्ये हर्सूल वनक्षेत्रात रानडुकराच्या हल्ल्यात एक माणूस मृत झाला नुकताच, एक गंभीर जखमी झालेला आहे. ही परिस्थिती पाहता आपल्याला म्हणता येईल की थोडीशी नाशिकमध्ये पिंजऱ्यांची आम्हाला कमतरता जाणवली, पण मग नागपूर कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी लगेचच प्रतिसाद देऊन बोरवली मधले जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे तिथून आम्हाला तातडीने त्यांनी 3 पिंजरे उपलब्ध करून दिले. म्हणजे सध्याला आम्ही उसने 3 पिंजरे घेऊन जी आमची कमतरता आहे ती भरून काढलेली आहे. वर्षभरामध्ये जर आपण एक आढावा घ्यायचा ठरवलं साधारणतः, बिबट्या असेल, रानडुक्कर असेल किंवा इतर काही श्वापदं असतील ज्यांच्या वावरामुळे मानवी आयुष्याला काहीतरी धोका उद्भवतो किंवा त्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम पडतो, अशा घटनांचा जर लेखाजोखा आकडेवारीमध्ये काढायचा ठरवला तर काय आकडेवारी आहे? एका वर्षभरामध्ये साधारणतः अशा प्रकारच्या किती घटना घडतात? आता उदाहरण म्हणून मी मागच्या वर्षाचं म्हणजे आपलं वर्ष संपलं 19-20, तर माझ्या डिव्हिजनमध्ये त्या आर्थिक वर्षामध्ये 279 घटना घडल्या. त्या 279 मध्ये शेतकऱ्यांची पाळीव जनावरं मारण्याच्या, जखमी करण्याच्या घटना सगळ्यात जास्त, म्हणजे 270 घटना ह्या प्राण्यांच्याच होत्या. 8 प्रकरणात व्यक्ती जखमी झाले आणि 1 प्रकरण हे पीक नुकसानीचं होतं. म्हणजे वर्षभरात आपण पाहिलं तर 279 एक्झॅक्टली, म्हणजे 250-300च्या आसपास घटना वर्षाचं साधारण हे प्रमाण दिसते. या घटनांमध्ये जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या बाबत जर आकडेवारी तपासायची ठरली तर आपल्याकडे काय आकडेवारी आहे? किती लोक जखमी झाले आणि किती लोकांचा मृत्यू गेल्या 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झाला? ह्याच्यामध्ये आता गेल्या वर्षी सुदैवाने म्हणूया या 279 मध्ये जे 270 मी प्राणी म्हणलं, पाळीव प्राणी, ते सगळे मृत. पण सुदैवाने जे मनुष्य हानी ज्याला म्हणून की जखमी होण्याचं प्रमाण होतं ते 8ही व्यक्ती ह्या जखमीच होत्या, मृत एकही नव्हता.
दुर्दैवाने ज्या काही आत्ता घटना घडलेल्या आहेत ह्या आपल्या चालू आर्थिक वर्षात घडल्या. म्हणजे त्याला दुर्दैवच म्हणूया की गेल्या वर्षी एकही मृत नाही, पण ह्या वर्षी मागच्या 1.5 महिन्यात 3 माणसं आपल्याकडं मृत झाली. मुळात प्रश्न असा आहे सर की जेवढा या भूभागावरती आणि निसर्गावरती माणसाचा अधिकार आहे तेवढाच अधिकार या चराचरात या सृष्टीत राहणाऱ्या सगळ्या मोठ्या प्राण्यांना आहे, पशुपक्ष्यांना आहे. नेहमी प्रश्न पडत राहतो की हा बिबट्या किंवा ही जी श्वापद आहे ही मानवी वस्तीत काय येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात? प्रश्न तसा थोडा अवघड असला तरी आपण सर्वांनी हे स्वीकारायला पाहिजे. आपण कुठंतरी कळत न कळत त्यांच्या निवासस्थानावर अतिक्रमण केलं आणि त्यांच्या निवासस्थानात आपण गेल्यामुळं ते नाविलाजाने आपल्या निवासस्थानाच्या किंवा आपल्या वास्तव्याच्या जवळ आलेले आहेत. आणि आपण जोपर्यंत हे स्वीकारणार नाही की आपण कुठंतरी चुकलो, यात कुणी व्यक्ती समाज असं नाही, जवळपास सगळ्यांच्याकडून चुका होत गेल्या असं आपण स्वीकारूया आणि मग आपल्याला सहजीवनासाठी प्रयत्न करावा लागेल. की आता आपण एक चूक आपल्याकडून झाली की आपण वन्य प्राण्यांच्या क्षेत्रात अतिक्रमण केलं म्हणूया किंवा तिथं घुसखोरी झाली म्हणूया, त्याच्यामुळं ते इथं आले. तर आता आपल्याला थोडंसं स्वतःला समाज म्हणून आपल्याला सगळ्यांनाच थोडंसं मॉडिफाय करावं लागेल. की जसं आता एक मध्ये स्टेटमेंट आलं पहा की तामिळनाडूचे आरोग्यमंत्री म्हणे की आपल्याला कोरोनासोबत राहायला शिकायला पाहिजे. आपणही आता सिन्सिअरली असा विचार करायला पाहिजे की आपल्याला वन्य प्राण्यांच्या सोबत राहायला शिकलं पाहिजे. आता ते कसं शिकलं पाहिजे, तर तुम्ही आम्ही पॅनिक होणे नाही. बिबट्या मी नाव यासाठी घेतलं की संख्या त्याची जास्त आहे. बाकी वन्य प्राणी आहेत आजूबाजूला, अस्वलं दिसत आहेत, बाकी माकडं दिसत आहेत काही, पण बिबट्यांचा पासून नुकसानी थोडीशी जास्त आहे. आपण हे स्वीकारूया की मनुष्य हे बिबट्याचं नैसर्गिक खाद्य नाही. अपवादाने ज्या घटना घडत आहेत, आता जर आपण पाहिलं की ज्या 280 घटना घडल्या त्यातल्या फक्त 8 घटनांमध्ये माणसं जखमी झाली. आणि मग त्यासाठी बऱ्याच वेळेला असं झालेलं असते की तो स्वतःचा बचाव करण्यासाठी अटॅक करतो. काही वेळेला गैरसमजातून प्रातर्विधीसाठी आपण खाली बसलो, शेतात काम करताना आपण खाली बसलेलो असलं, किंवा कधी ओनवे होणं म्हणतो आपण, वाकून काम करणं, त्यावेळी एक त्याच्याकडून गैरसमज होतो की हे 4 पायासारखं दिसतंय त्याला आणि हे माझं खाद्य आहे. 2 पायावर माणूस चालत असताना त्याच्यावर हल्ला झाला हे अत्यंत अपवादाने घडतं. मग आपण जर अशी काळजी घेतली की आजच्या घडीला आपल्याकडं बिबट्या येतोय फिरतोय, तर लहान मुलांना प्रातर्विधीसाठी किंवा कुठल्याच कामासाठी सायंकाळी किंवा सकाळी लवकर बाहेर पाठवणे नाही. रात्रीच्या वेळी मोठ्या माणसांना सुद्धा जर प्रवास करायची वेळ आली, हातात एक बॅटरी, टॉर्च, काठी, शक्य असेल तर काठीला घुंगरू बांधणे, एकट्याने न जाता एकापेक्षा जास्त व्यक्तींनी जाणे, चालत असताना मोठ्याने गप्पा मारत चालणे. कारण हा प्राणी आपला आवाज ऐकून तो स्वतःहूनच बाजूला जातो. आपण त्याच्या नकळत त्याच्या अगदी जवळ गेलो तर अचानक आलेलं त्याला संकट वाटतं आणि मग बचावासाठी म्हणून त्याच्याकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. तर आपण इतक्या काळजी जर प्रत्येकाने घेत गेलो तर मला वाटतं, जसं मी म्हणलं की आपल्याला बिबट्यासोबत जगायला शिकलं पाहिजे. अशा प्रिकॉशन घेतल्यास आपले धोके फार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतील असं मला वाटतं. पुढचा प्रश्न असा आहे की या प्राण्यांचं जे रेस्क्यू असतं, साधारण गावातून फोन आला की साहेब इकडं बिबट्या आढळला, या शेतात दिसला, या नदीजवळ दिसला,
तर आपण टप्प्याटप्प्यानं त्याची प्रक्रिया कशी पूर्ण करतो, त्याला रेस्क्यू कसं करतो आणि केल्यानंतर त्याचं पुढं काय होतं हे आमच्या प्रेक्षकांना आपल्या तोंडून ऐकायला आवडेल. बिबट हा तसा वन्यजीव संरक्षण अधिनियमातल्या सूची 1 मधला प्राणी आहे. त्याला पकडायचं जर असेल तर मुख्य वन्यजीव रक्षक किंवा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांची परवानगी घेऊनच आपल्याला पकडावं लागतं. हां, आता जर बिबट्याच्या जीवाला धोका आहे असं आमच्या जर निदर्शनास आलं तर मग तातडीची बाब म्हणून मुख्य वन्यजीव रक्षकांच्या निदर्शनास ही बाब आणून आम्ही तातडीने त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या ठिकाणाहून त्याला उचलणे आणि नवीन ठिकाणी नेणे. म्हणजे पकडणे हा उद्देश नाही, तर त्याला सुरक्षित ठिकाणी नेणे. पण आपण इतर पाळीव जनावरासारखं त्याला नाही नेऊ शकत की इथून त्याला धरला आणि घेऊन गेलो, तर त्याला ट्रॅपच करावा लागतो. मग ट्रॅप करण्यासाठी आपल्याकडे पिंजरा हा एक पर्याय आहे. ट्रँक्युलायझेशन दुसरा, पण ट्रँक्युलायझेशन किंवा बेशुद्ध करणे हा पर्याय आम्ही शक्यतो नाही वापरत कधी. पकडण्यासाठी मग काय करावं लागतं, तर एखाद्या ठिकाणाहून वारंवार तक्रारी यायला लागल्या तर आम्ही ही पूर्वकल्पना वरिष्ठांना देऊन मग तिथं पिंजरा लावतो. पिंजरा लावल्यानंतर त्याच्यात 2 कप्पे केले जातात की बेट ज्याला म्हणूया की एक आमिष दाखवणे त्याला. त्यासाठी मग शेळी एका छोट्या केजमध्ये, म्हणजे केजमध्ये केज इन केज म्हणूया त्याला, पिंजऱ्यात पिंजरा, एका छोट्या पिंजऱ्यामध्ये बेट ठेवायचं त्याच्यासाठी आमिष. दुसऱ्या बाजूनी त्याला आत जाण्यासाठी जागा ठेवायची आणि मग तो पिंजरा अशा पद्धतीने तयार केलेला असतो की ज्या क्षणी बिबट्या आत जाईल म्हणजे त्याची एंट्री आत झाली, मागचा पाय त्या दरवाज्यात लिव्हरजवळ पडला की तो दरवाजा आपोआप लागतो, बंद होतो. बिबट्या पकडल्यानंतर त्याला माणसं जास्त दिसू नयेत, कारण त्याला जर त्या माणसांची जास्त सवय लागली दिसण्याची तर होऊ शकतं की तो नंतर त्याचं बिहेवियर बदलू शकतो. म्हणून त्याला जितकंही नैसर्गिक स्वरूपात ठेवायचं आहे तर पटकन त्या पिंजऱ्याला एक सेमी ट्रान्सपरंट कापडाने झाकलं जातं. सेक्लुडेड करणं की त्याला आयसोलेट करणं म्हणतो आपण. त्या पिंजऱ्यावरून झाकण टाकतो आम्ही. तो पिंजरा लगेच तिथून हलवतो, सुरक्षित ठिकाणी आणतो. आणल्यानंतर त्याच दिवशी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्याची तपासणी करून घेतो. त्याला जखमा आहेत, तो आजारी आहे, हे सगळं पाहून घेतलं जातं आणि तो रिलीज करण्यासाठी किंवा परत निसर्गात मुक्त करण्यासाठी सक्षम आहे, फिट आहे असं समजलं तर त्याच रात्री साधारण पकडल्यानंतर 24 तासाच्या आत आपल्याला तो सुरक्षित ठिकाणी सोडावा लागतो. मग आम्ही तिथून ही प्रोसेस शक्यतो दिवसा करत नाही. समाज असतो, पब्लिक असते, उत्सुकतेपोटी गर्दी होते पाहायला. म्हणून हे जे रिलीज ऑपरेशन म्हणूया, मुक्त करण्याचं, हे शक्यतो रात्री राबवलं जातं. मग रात्री 8, 9, 10च्या आसपास आम्ही ते वाहन घेऊन आमचं त्यातले जे तज्ज्ञच म्हणूया कर्मचारी आहेत त्याचे रिलीज करणारे, त्यांना घेऊन रात्रीचं आणि मग जो परिसर आहे सुरक्षित, बिबट्याच्या वावराला जो परिसर सुरक्षित समजतो अशा ठिकाणी मग त्याला आपण मुक्त करतो. अशा प्रकारचे रेस्क्यू ऑपरेशन्स करताना कधी आपले कर्मचारी वगैरे किंवा अधिकारी हे आहत झालेत का, त्यांना काही दुखापती किंवा गंभीर स्वरूपाच्या इजा वगैरे अशा काही प्रकार आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये, सेवेमध्ये तुम्ही अनुभवल्यात का, तुमच्यासमोर घडले आहेत का? मी आता नाशिकमध्ये साधारण गेले 17 महिन्यापासून, म्हणजे जानेवारी 2019 पासून कार्यरत आहे. 3 एक घटना तर घडल्या अशा की ज्याच्यामध्ये माझे कर्मचारी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जखमी झाले आणि दुर्दैवाने 3ही वेळेला बिबट्याकडूनच जखमी झाले. सिन्नरमध्ये माझे वनपाल जाधव विहिरीत पडलेला बिबट्या रेस्क्यू करताना
पंजाचा मार लागला त्याला, मग ते ॲडमिट केला मी दवाखान्यात. तसंच नाशिकमध्ये 2 वेळेला सावरकरमध्ये नगरमध्ये बिबट्या आला आणि तो रेस्क्यू करताना ट्रँक्युलायझेशनचा प्रयत्न केला. मॉब भरपूर होता, पब्लिक होतं फार. झाला नाही तो ट्रँक्युलाइज. मग जाळीने पकडताना मात्र त्या बिबट्याच्या पंजाच्या आघाताने म्हणजे 2 कर्मचारी इथेही जखमी झाले होते. हे घडल्यावर आम्ही थोडासा प्रयत्न केला. मग मी कर्मचाऱ्यांनाच एकत्रित केलं आणि काय करता येईल चर्चा केली. तर एक प्रोटेक्टिव्ह ड्रेस संकल्पना आली की असा ड्रेस मिळतो. मग आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये विचारलं, आमचा स्टाफ पाठवला आणि मग असा एक ड्रेस मिळतो असं कळाल्यावर मी साधारण 9 ड्रेस मुंबईवरून आमच्याच कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना पाठवून खरेदी केलेली आहेत, की जे आता बऱ्यापैकी अशा प्रकारचे ड्रेस आहेत की ज्याच्यात त्याचं संपूर्ण शरीर प्रोटेक्ट होऊ शकतं. म्हणजे हेल्मेटसारखं आहे. जसं आपण आता हा मास्क लावलेला आहे तसंच तो काच आहे, पुढं हेल्मेट आहे. शरीरात असा ड्रेस आहे की बिबट्याने जर पंजा मारला तर त्याच्या नखाची जितकी डेप्थ आहे ती डेप्थ फक्त त्या कपड्यापर्यंत जाईल, त्वचेला लागणार नाही. म्हणजे माझा कर्मचारी दगावणे लांब, जखमी होऊ नये अशा पद्धतीचा आम्ही आता प्रयत्न करतोय. पण दुर्दैवाने एक 3 लोक माझे जखमी झाले मी आल्यानंतर. आता कोरोनाच्या सध्याच्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये राज्य सरकारकडनं कळालेली एक गोष्ट अतिशय स्वागतार्ह होती की जे कोरोना वॉरियर्स आहेत, विशेषतः पोलीस कर्मचारी आणि आरोग्यकर्मी आहेत, अशांना जर या कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यांना जर काही मृत्यू वगैरे दुर्दैवाने ओढवला तर अशा व्यक्तींना, कर्मचाऱ्यांना शासनानं 50 लाख रुपयाचं विम्याचं कवच सध्या दिलेलं आपण आता काही दिवसांपूर्वीच नेमकं ऐकलंय. तो सरकारनं लागू केला विमा सुरक्षा त्यांच्यासाठी. आपल्या वन विभागाचे जे कर्मचारी अशा पद्धतीनं आहत होतात यांच्यासाठी काही सरकारनं विम्याची तरतूद केलेली आहे का? त्यांना काही संरक्षण सरकारकडनं मिळतंय का? तसं करोना हा आपण आता पॅन्डेमिक म्हणूया किंवा महामारी म्हणूया आणि मग ही खास बाब म्हणून ही तरतूद असू शकेल. वन्य प्राण्यांची संघर्ष आणि त्याची हाताळणी ही तशी वन खात्यासाठी नित्याची बाब आहे. समजा वन कर्मचारी, एक शासकीय कर्मचारी म्हणून तो कुठल्याही कारणास्तव जर जखमी झाला तर उपचाराचा सर्व खर्च शासन एरवी सुद्धा सोसत असतं किंवा सहन करत असतं. त्याच्या उपर एक आमच्याकडं वन कल्याण निधी म्हणून एक योजना आहे, ज्याच्यात 700 रुपये महिना आपण कर्मचाऱ्यांच्याकडूनच रक्कम जमा करतो आणि मग असा कर्मचारी एकदा तो सभासद झाला आणि दुर्दैवाने अपघाती काही घडलं, समजा मृत्यू आला, तर 4 लाख रुपयापर्यंतची ती भरपाई होते. अर्थात हे ॲडिशनल झालं, म्हणजे अतिरिक्त झालं. शासन नियमितपणे पूर्ण काळजी घेत आहे. म्हणजे तुम्ही सेवेत असताना गट क आणि ड किंवा वर्ग 3-4चे कर्मचारी फील्डचे जर मृत झाले तर आपल्याकडे एक कॉम्पेन्सेटरी, ज्याला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याची पद्धत आहे. मृत झाल्यानंतर शासकीय जितकेही फायदे आहेत ते सर्व देय ठरतात. GIS आमची स्कीम आहे ती नियमितच आहे. पण जसा आपण उल्लेख केला की करोनाच्या वेळी शासनाने त्या कर्मचाऱ्यांना काही वेगळं देऊ केलेलं आहे, तो प्रकार नाही आमच्याकडं. पण आमच्याकडं पुरेशी काळजी घेणाऱ्या योजना शासनाच्या एक्झिस्टिंग आहेत, म्हणजे अस्तित्वात अगोदरच आहे. शासनानं अजून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, विम्यासाठी काहीतरी करावं असं तुम्हाला अधिकारी म्हणून नक्की वाटत असेल. जर मी तुम्हाला असं विचारलं की शासनानं अजून काय करावं असं वाटतंय, करणं न करणं शासनाच्या शेवटी इच्छेचा भाग आहे. सुचवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच आहे आणि जन्मच्या या व्यासपीठावरून आपण व्यक्त व्हायला हरकत नाही. अर्थात ही गोष्ट शासनापर्यंत पोहोचून जर येणाऱ्या काळात त्याचा फायदा विभागाला होणार असेल आणि त्याचं कारण जन्मत ठरणार असेल तर आम्हालाही त्याचा आनंद आहे.
आपण काय अपेक्षा व्यक्त कराल, शासनाने अजून काय करावं असं आपल्याला वाटतं? व्यक्तिशः मला वाटतं शासनाने आम्हा कर्मचाऱ्यांसाठी दिलेली सुविधा पुरेशी आहे. उलट जी आम जनता आहे, शासकीय कर्मचारी सोडून, त्यांच्यावर जर वन्य प्राणी जसं वाघ, बिबट आहे, रस आहे, हत्ती आहे, मगर आहे, त्यांच्या हल्ल्यात जर आम जनता म्हणूया, व्यक्ती म्हणूया, कोणी सामान्य व्यक्ती तो जर दुर्दैवाने मृत झाला तर शासन त्यांना 15 लाख रुपये एक सानुग्रह अनुदान म्हणून म्हणा किंवा त्यांच्या दुःखात परिमार्जन करण्यासाठीचा एक भाग म्हणून 15 लाख रुपये शासन देत असते. समजा एखाद्याला कायमचं अपंगत्व आलं, 5 लाख रुपये शासन देते. अशा प्रकारे गंभीर जखमी झाला, म्हणजे आता हे डॉक्टर ठरतात किरकोळ आणि गंभीर जखमी. गंभीर जखमी आहे असं जर डॉक्टरांचं प्रमाणपत्र असेल तर 1.25 लाख रुपये शासन अशा उपचारासाठी त्या व्यक्तीला देते. आणि अगदी किरकोळ जखमी असेल, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला, तरीही 20,000च्या मर्यादेत असणारा सरकारी रुग्णालयात केलेला खर्च शासन स्वतःहून बिअर करतंय किंवा पेलतंय. त्याच्यामुळं वन्य प्राण्यांच्या प्रती एकदम तिरस्काराची भावना निर्माण होऊ नये किंवा ज्यांच्यावर कुठली नुकसानी सोचण्याची वेळ येते त्यांना मदत म्हणून शासन, मला वाटतं हा तर तसा मृत व्यक्तीला 15 लाख रुपये देण्याची जी योजना आहे ती बहुतेक भारतात इतकं लिबरलपणे किंवा इतकं सरळ असते, बहुतेक दुसऱ्या राज्यात दिली जात नसते. तुमचं कर्तव्य म्हणजे तारेवरची कसरत. कारण शेतात बिबट्या दिसला की अधिकाऱ्यांना फोन येणारच, त्याला पटकन पकडावं आणि आपला जीव भांड्यात पाडावा असं त्या माणसाला वाटत असतं. आणि जो वन्यजीव आहे तो त्याचं नैसर्गिक जीवन जगताना मगा सांगितलेल्या कारणाप्रमाणे तो कधीतरी इकडे भरकटलेला असतो, वावरात आलेला असतो. तुम्ही अधिकारी म्हणून काम करत असताना ना तुम्हाला त्या वन्यजीवाच्या जीवाशी खेळता येतं, ना सामान्य माणसाच्या जीवाकडे दुर्लक्ष करून चालतं. ही तारेवरची जी कसरत आहे ती कशी पेलता नाही? नाही, आता शासकीय नोकरीत आणि त्यातून वन विभागात आल्यानंतर म्हणजे आम्ही काही, मी नोकरीत येण्यापूर्वी हे सगळं माहीत होतं असं नाही. जसं जसं नोकरीत हे पाहत गेलो, अनुभव वाढत गेला. गेल्या आता 33 वर्ष मी सेवा करतोय. ज्याच्यावर बितते तो पॅनिक होणं तात्कालिक परिस्थितीत साहजिक आहे. म्हणजे सामान्य कुणी पब्लिक आहे, जनता आहे, त्यांच्या जरी मी असलो, माझ्या घरात कुणी जखमी झालं, मृत झालं, तितकंच वाईट वाटेल मला. फक्त आपल्याला एकच आहे की आपण फार इमोशनल नाही व्हावं असं मला वाटतं. एक साधं उदाहरण, रस्त्याने चाललोय आपण, मोटरसायकल कुठंतरी धडकून कुठं ॲक्सिडेंट होतो, त्यातही मृत होतो. काही आजार येतात, त्यात मृत्यू होतात. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. आपण फक्त आता सजगपणे इतकंच पाहायला पाहिजे की ह्या घटना एकूण पाहूया. आपण नाशिककर म्हणूया की आपल्या नाशकात एका प्रत्येक कारणामुळं मृत होणारे संख्या पहा. या सगळ्या संख्येमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत होण्याची संख्या अत्यंत कमी आहे, अत्यल्प आहे. दुर्दैवाने तसं झालं तर शासन त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करते. आपण फक्त एकच सामान्यपणे असा विचार करूया की जितका अधिकार मला ह्या पृथ्वीवर राहण्याचा आहे, जगण्याचा आहे, प्रत्येक वन्यजीवाला आहे. आपण जसं एकमेकाला समजून घेतोय तसं आपण प्राण्यांनाही समजून घेऊया. आणि मला वाटतं आपण जर समजून घ्यायला लागलो, हे संघर्ष अजूनही कमी होतील. अगदी मला ह्याची खात्री आहे. कृपा करून
आपल्याला कधी जर आपल्या परिसरामध्ये भागामध्ये वन्य प्राणी दिसले, वन विभागाला कळवा. पॅनिक होऊ नका. जसं आपण डॉक्टर्स सांगतात की तुम्हाला आजार झाल्यावर सेल्फ मेडिकेशन करू नका, स्वतः औषधं खाऊ नका, डॉक्टरांच्याकडे जा. अगदी त्या पद्धतीने तुम्हाला वन्य प्राण्यासंबंधीच्या काही समस्या असेल, काही लक्षात आलं, लगेचच तुम्ही वन विभागाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला मदतीसाठी तत्पर आहोत. आपल्या स्तरावरून लगोलग तो वन्य प्राणी हिंस्र होईल किंवा त्याच्याकडून काहीतरी चुकीचं घडल असं वागणं आपल्याकडून घडू देऊ नका. इतकीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल. आणि आपण सगळेजण सहजीवन म्हणून आपण त्यांना स्वीकारूया, पॉझिटिव्हली पाहूया, काही प्रिकॉशन घेऊया. जसं आता करोनात सांगतायत की तुम्ही हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाऊ नका वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत की आपल्याला जर सुरक्षित राहायचं आहे तर ह्याच्यात सुद्धा सुरक्षित राहू शकतो. तसंच ह्या वन्य प्राण्यांच्या सोबत राहताना काही पूर्व तयारी आपण म्हणा किंवा प्रिकॉशन घेतले तर नक्कीच ह्या मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना कमी होतील आणि आपण नक्कीच एकत्रपणे गुण्यागोविंदाने राहू शकतो. गाव पातळीवरती, ग्रामीण भागात, शहरी भागात नागरिक एकत्र जर आले, त्यांच्यात एक विचार झाला आणि काहीतरी कामाचं धोरण जर नक्की झालं तर अशा शाकोदापासून होणारं जे नुकसान आहे, हानी आहे, ते टाळता येऊ शकते. याबाबत अधिकारी म्हणून या पदावरून आपण अशा कोणत्या मार्गदर्शक सूचना त्या सर्वसामान्य नागरिकांना, तरुणांना आणि संघटित असलेली जी काही ग्रामस्थ मंडळी असते, गावात आज 5-10 क्रीडा मंडळ सापडणं काही फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे कितीही लहान गाव असलं तरी तिथे 5 संघटना, 5 पक्ष आणि त्याची 5-50 माणसं, ही कधीही तसं आपण म्हणतो की ते असतातच. तसं ही सगळी जर एका विषयावर एकत्र आली आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला ना त्या वन्यजीवाच्या जीविताचं नुकसान करायचंय ना आपलं नुकसान होऊ द्यायचंय, तर आपल्या विभागाकडून अशा कोणत्या सूचना असतील, असे कोणते निर्देश असतील की त्याचं पालन त्यांनी केल्यानंतर धोका दोन्हीही बाजूंसाठी कमी होऊन जाईल. जसं मी मगाशी सांगितलं, जवळपास 394 गावांमध्ये आमच्या वन संरक्षण समित्या आहेत. आमचे कर्मचारी ह्या गावकऱ्यांशी संपर्कात राहतात. काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे जिथं वन संरक्षण समिती आहेत, संघर्ष बऱ्यापैकी कमी आहेत आणि यदाकदाचित निदर्शनास आलेच वन्य प्राणी तर ते लगोलग वन विभागाशी संपर्क साधत आहेत. आपल्या ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या जास्त प्रमाणात अशा ठिकाणी आहेत की जिथं वन विभागाशी डे टू डे किंवा दैनंदिन स्वरूपात गावकऱ्यांचा संबंध येत नाही. असे कोणते गावं ज्या गावाला लागून जंगल नाही. आणि मग आज रोजीला जिथं ऊसाची शेती आहे, जंगल नाही पण ऊसाची शेती, आणि बिबट्या हा सगळ्यात हुशार प्राणी असं म्हणूया की तो दिलेल्या परिस्थितीत तात्काळ स्वतःला बदलून घेतो. जसं उदाहरण घेऊया की वाघ आहे, वाघाचं शिकार एक ठरलेलं प्राणी आहे की तो त्याच्यात ते सोडून दुसरीकडे जाणार नाही. पण बिबट्या असा आहे की तो काळविटही मारेल, नीलगाय पण मारेल, भेकर मारेल, नाही मिळालं तर शेळी मारेल, शेळी नाही मिळाली तर कुत्रं मारेल, ते नाही मिळालं तर कोंबडी मारेल. म्हणजे स्वतः जगण्यासाठी तो स्वतःला मोल्ड करतो. झाडावर फार आरामात चढू शकतो, शिकार झाडावर घेऊन जाऊ शकतो. हे ज्या गावात संरक्षण समित्या नाहीत आमच्याकडून किंवा ज्यांचा संबंध येत नाही त्या लोकांनाही थोडंसं कमी माहिती आहे. तर मी मगाशी जसं सांगितलं तशीच विनंती करेल की बाबा हो, जिथं जिथं बिबट्याचा वावर आहे, अंधार पडल्यानंतर आणि सकाळी उजाडेपर्यंत किंवा रात्रीचा वेळ म्हणा, कृपया एकटे फिरू नका. दुर्दैवाने एक अशी परिस्थिती आहे की नाविलाज आहे, जावंच लागतंय. तर जसं मी मगाशी सांगितलं, तुमच्याकडे रेडिओ असू द्या, टेप रेकॉर्डर असू द्या, काठी असू द्या, टॉर्च असू द्या, आवाज करत चाला. आणि होता होईल तो, समजा तुम्हाला तो दिसलाच तर एक शब्द त्याला उचकवणे किंवा प्रोव्होक करणे, आपल्याकडून अशी कृती होऊ देऊ नका की त्याला वाटेल हा समोरचा माणूस मला मारण्याचा प्रयत्न करतोय काय, आणि मग
स्वतःच्या बचावासाठी एखाद्या वेळी तो अटॅक करू शकतो. म्हणजे आपण त्याला जर निग्लेक्ट केलं, दुर्लक्ष केलं आणि सुरक्षितपणे निघून गेलो, तो तुमच्यावर हल्ला करणार नाही. अशा पद्धतीची जर आपण काळजी घेतली तर मला वाटतं, किंवा आता गावातले जसे मुलं आहेत, जसं आपण सांगितलं की मंडळं आहेत, बऱ्याच गोष्टी असतात गावात, तर ह्या लोकांनी जर इतकं लक्ष ठेवलं की जसं गुराखी आहे, शेतात गेला, कुठंतरी त्याला दिसलं की वन्य प्राणी आहे, सजग व्हा. गावकऱ्यांनी एकत्र या की बाबा रे, या बाजूला वन्य प्राणी दिसलेला आहे, आपण 4 दिवस जायचं नाही. किंवा तुम्हाला असं वाटलंच की एक ऊसाचं शेत आहे, त्याच्यात आपल्याला वन्य प्राणी आहे, आत जाणं धोका आहे, त्याला तर घालवायचं आहे. मग एक सिंपल पद्धत सांगितली गेलेली की तो मिरचीचा धूर आहे ना, त्या धुराने त्याला तो सहन होत नाही, तो निघून जातो. तर नाविलाजाची परिस्थिती ज्यावेळी असेल, फक्त काळजी घ्यायची की त्याची पिल्लं नसावीत. गोनपट, किलतान असं वेगळं शब्द आहे. पोतं, ते पोतं घेणं, त्याच्यावर शेणाचा काला करून तो पसरणे, त्याच्यावर थोडीशी लाल मिरचीची भुकटी टाकणे, तो परत गुंडाळा काठीला आणि त्याला पेटवायचं आणि परत विजवायचं. धुपणे ज्याला म्हणतो, त्याचा धूर होईल असं. हा धूर त्या क्षेत्राच्या दिशेने जर गेला तर काही काळात तो बिबट्या त्या धुरामुळे तिथून निघून जातो. म्हणजे असे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर आपण घेतले, असे काही प्रिकॉशन्स घेतले, तर आपण नक्कीच सुरक्षितपणे बिबट्यापासून किंवा वन्य प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. जनमत मराठी वाहिनीचे जे प्रेक्षक आज आपल्याला त्या मुलाखतीच्या माध्यमातून पाहत आहेत, त्यांना नेमकं काय संदेश द्या सृष्टीच्या संवर्धनासाठी, प्राण्यांच्या सुद्धा संरक्षणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणि सध्या असलेल्या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी एकूणच आमच्या प्रेक्षकांना आपला संदेश काय आहे? अगदीच मी वन लाईनरच म्हणेल त्याला, जगा आणि जगू द्या. सध्या तरी घरी राहा, सुरक्षित राहा. जनमत मराठी वाहिनीच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला आपला अमूल्य वेळ दिलात आणि आमच्याशी ही सगळी चर्चा केली. त्याबद्दल जनमत मराठी वाहिनीच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, हे होते शिवाजी फुले, ज्यांनी आपल्याशी सविस्तर सगळी चर्चा केली, आपल्याला सगळी माहिती दिली आहे आणि त्यांच्या बोलण्यातून, आजच्या चर्चेतून जी तथ्य समोर आली, त्यात त्यांचं क्षेत्र किती, त्यांच्याकडची एकूण कर्मचारी संख्या किती, या विभागाकडे अशा प्रकारच्या शापदांचा प्रतिबंध करण्यासाठी असलेले पिंजरे किती, त्यांना कसं काम करावं लागतं, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांचा जितका जीव सामान्य जनतेत आहे तितकाच त्या मुक्या जनावरात सुद्धा आहे, हेही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाल्याचं आपण पाहिलं. ते रक्षण करतायत एकीकडे या वनसंपदेचं, दुसरीकडे त्या वन्यजीवाचं आणि पुन्हा आम्हा नागरिकांचं. शेवटी मित्रांनो, कुठलंही शासन, प्रशासन, अधिकारी दल असेल, ते सगळ्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी काम करणारं दल असतं. यापूर्वी आपल्या आजूबाजूला बिबट्या सापडला, आढळला, चेरबंद झाला, वन विभागाला यायला उशीर झाला, वन विभागाचं दुर्लक्ष झालं, अशा 100 गोष्टी आणि बातम्या आम्ही ऐकल्या, पाहिल्या आणि वाचल्या असतील. परंतु काम करत असताना ही सुद्धा हाडामासाची माणसं आहेत आणि एका बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागपूरच्या अधिकाऱ्यांपासून, वरिष्ठांपासून मंजुरीची प्रक्रिया, पिंजरा तिथे हलवण्याची प्रक्रिया, त्याला सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया, त्याला पकडल्यानंतर पुन्हा त्याच्या जीविताची जबाबदारी याच विभागावर असते आणि त्या पकडलेल्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणावर ठेवताना ही माणसं सुद्धा आपला जीव धोक्यात घालतात. ही सुद्धा गोष्ट आजच्या चर्चेच्या निमित्तानं जनमत मराठी वाहिनीच्या वतीनं सगळ्यांच्या समोर आणताना आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे की जितकं कोरोना वॉरियर आज पोलीस, डॉक्टर्स जिगरीनं काम करतायत, त्यांच्या कार्याला सलाम तर केला पाहिजे, पण त्याचबरोबरीनं आज वन्यजीवाचं, वनसंपदेचं आणि तुमच्या आमच्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी ही माणसं दिवस रात्र मेहनत घेत आहेत. त्यांचं काम अधोरेखित झालं पाहिजे आणि ते समाजाच्या समोर आलं पाहिजे, हा या चर्चेचा मुख्य हेतू होता. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण खबरदारी घ्यायची आहे. अंधाराच्या वेळेमध्ये कृपया बाहेर एकट्यानं पडायचं नाहीये.
बाहेर जात असाल तर हातामध्ये बॅटरी घ्या. प्रकाशालाही प्राणी घाबरतात, त्यांच्याकडे त्यांच्या दिशेने तुम्ही प्रकाश भिरकवला तर ती निघून जाण्याची शक्यता असते. तसंच आपल्याकडे रेडिओ सारखे जे उपकरण आहे त्याच्यात ध्वनीचा आवाज असेल, या आवाजानेही ते विचलित होतात आणि त्यांना कल्पना येते की इथे कुणीतरी आहे, या आवाजाकडे आपण जायला नको, म्हणून ते आपल्यापासून दूर जाण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण स्वतःहून त्याच्या वाटे जाण्याचा प्रयत्न करू नये. त्याला दिवचाल तर तो हा भ्रम करून घेईल की याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि तो तुमच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींची जर खबरदारी गावानं, ग्रामस्थांनी, तुम्ही आम्ही नागरिकांनी एकत्र येऊन घेतली तर नक्कीच या यंत्रणेवरचा ताण कमी करत आपण आपल्या जीवावरती काही ना काही चांगला मार्ग नक्कीच काढू शकतो. शेवटी जितका अधिकार माणसाला या सृष्टीवर राहण्याचा आहे तितका चराचरातील प्रत्येक जीवाला सुद्धा आहे. आणि त्या अधिकाराचं जतन करणं हे केवळ एका विभागाचं काम नाही, एका माध्यमाचं काम नाही, हे सगळ्या समाजाचं सामूहिक काम आहे. ही सामूहिक जबाबदारी आहे. या सामूहिक जबाबदारीचं भान आपल्याला व्हावं आणि या विभागाचं काम आपल्याला समोर यावं, या हेतूनं आम्ही आज ही चर्चा केली. तुर्तास ही चर्चा इथेच थांबवताना मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेल, कृपया घरातच राहा, सुरक्षित राहा आणि जिथे कुठे वन्य प्राणी दिसतील तर त्यांच्यावरचा जीव, त्यांच्यावरची माया कमी होऊ देऊ नका. त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे याचं भान ठेवा आणि स्वतःची सुरक्षितता मोठ्या चालाकीने स्वतः सजगतेने करा, एवढी विनंती या निमित्तानं करणार आहे. तुर्तास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन चालू आहे. जनतेला आव्हान आहे, कृपया घराच्या बाहेर पडू नका. तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर कोरोना घरात आल्याशिवाय राहणार नाही. घरात राहा आणि सुरक्षित राहा. पाहत राहा तुमची आवडती वृत्तवाहिनी जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.